या एका पुस्तकामुळे माझा प्रेमाकडे आणि रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल किंवा लग्न करणार असाल तर जॉन ग्रे यांचं मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस हे पुस्तक तुमच्यासाठी एक आय ओपनर ठरू शकतं. लेखक म्हणतात पुरुष आणि स्त्रिया हे दोन वेगवेगळ्या ग्रहांवरून आले आहेत. हे समजून जर तुम्ही वागलात तर तुमच्या नात्यातील 90% भांडणे तिथेच संपतील. आपली सगळ्यात मोठी चूक ही होते की पुरुषांना वाटतं स्त्रियांनी त्यांच्यासारखा विचार करावा आणि स्त्रियांना वाटतं पुरुषांनी त्यांच्यासारखं वागावं. पण सायन्स आणि सायकोलॉजीनुसार पुरुष आणि स्त्रियांची एक्सप्रेस करण्याची आणि विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पुस्तकातली एक खूप भारी कन्सेप्ट आहे, मेन गो टू देअर केव्स. जेव्हा पुरुष टेन्शन मध्ये असतो किंवा स्ट्रेस मध्ये असतो तेव्हा त्याला कोणाशीही बोलायचं नसतो. तो स्वतःच्या कोशात म्हणजेच गुहेत जातो, शांत बसतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी स्त्रियांना वाटतं हा माझ्याशी काहीच का शेअर करत नाही, त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे का, आणि त्या आणखीन मागे लागतात, ज्यामुळे नात्यात भांडणं होतात. पण खरं तर पुरुषांना थोडासा स्पेस आणि शांतता हवी असते. दुसरीकडे जेव्हा एखादी स्त्री स्ट्रेसमध्ये असते तेव्हा तिला फक्त तिच्या भावना, तिचं मन मोकळं करायचं असतं. पण पुरुषांचा मेंदू हा प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो. जेव्हा ती रडायला लागते तेव्हा तो तिला सल्ले द्यायला लागतो आणि नेमकी तिथेच गडबड सुरू होते. स्त्रियांना सल्ले नको असतात, त्यांना फक्त कोणीतरी त्यांचं ऐकून घ्यावा आणि त्यांना समजून घ्यावा इतकंच हवं असतं. हे पुस्तक वाचल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की पार्टनर्स चुकीचे नसतात, तर एकमेकांची कम्युनिकेशन स्टाईल वेगवेगळी असते. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या या वेगळेपणाचा आदर करायला शिकता तेव्हा नात्यातलं भांडण कमी होतं आणि मॅच्युरिटी वाढते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.